नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर काय ना, आता उन्हाळ्याचे काहीच दिवस बाकी आहेत आणि त्यामध्ये पण कार्यक्रम वगैरे असणार आहेत. आणि कोकणातला मे महिना म्हणजे लग्नाचा सीझन, तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये घरची कामं करता येत नाही. तर आता आपण चाललो लाकडं आणायला आणि माझ्यासोबत मम्मी पण आहे. तर चला जाऊया. तर आता आपण चालले. मम्मी तू कुठली फुलं घेतलं घे नक्की? भुईचाफ्याची. ही बघा मस्त अशी फुलं आहेत. जमिनीत ना तुमच्याकडे या फुलाला काय म्हणतात ते सांगा. आणि तू काय काय घेतलं आता लाकडांसाठी? कोयता घेतलो हां, आणि टावेल आहे ती. टॉवेल. हे मी टॉवेल घेतले आता चिमणीसाठी. आणि माझा जरा पाय दुखतोय तर मी लंगडत लंगडत चालली आहे. करामती करून घेतले. थोडा सुजलं आहे पाय माझा. पडली मी पहिल्या पायरीवरून डायरेक्ट तिसरी पायरी. तर चला जाऊया आपण. मस्त सकाळचं वातावरण आहे बघा. इकडे ही लाकडं आहे तिथे ठेवलेली मस्त अशी भरून. मी आतमध्ये पुन्हा ठेवायची माज करून ठेवलेलं आहे. ही पण करतात लाकडं. काकू इकडे लाकडं भरताय खोपीत. आम्ही पण लाकडं आणूनच चाललोय. हो, ही तोडलेली नाही ती मोठी. तर याला कोकणात खोप म्हणतात आणि याच्यात मध्ये लाकडं भरली जातात. आणि शेतीसाठी लागणारी जी पण वस्तू असतात ना, म्हणजे इकडे हे डोळगा वगैरे ठेवलेला आहे, राख आहे. आणि हे शेतीच्या कामासाठी लागतं, जे दाढ काढताना लागतं हे बसण्यासाठी, तर ते आहे. आणि काय काय असतील वस्तू ठेवलेल्या इथं, काय नाही आहेत आता. हां, मग इथं हे आता मस्त अशी लाकडं भरते काकू. हे बघा, हे जे झाड आहे याची कवळा तोडलेली होती, ते फांद्या वगैरे. तर हे असा होतं फांद्या तोडल्यानंतर. आणि ह्या फांद्या इकडे हे लाकडासाठी यांनी वापरल्या जातात. हे तोडून लाकडं बनवतील. तुम्ही बघितलं असाल आताच काकूने लाकडं भरतात. आमच्याकडे सगळेजण आता हीच कामं करायला सुरुवात केली नाही, लाकडं भरण्याची. आता आपण पोचलोय आपल्या कुंपणामध्ये. थांब, मला मी काय घेते ते पण दाखवते. मम्मी दिंड तोडताय. हे कशा भारी बांधूसाठी ना. या बोर्डचं लावलेलं नाही वाटतं. होय, हे बघा, हे दिंडे म्हणजे बांधण्यासाठी वापर केला जातो याचा. बरं झालं. मोहर पूर्ण काळपटला. हे बघा, मस्त असे. तर आम्ही आता ह्या कुंपणामध्ये आलो होतो. तिकडे थोडेसे बघितले, थोड्या भेटले, 10 भेटले, जास्त नाही भेटला काजू. तर ते बघितलं. आता आपण पुढल्या कुंपणामध्ये जाणार आहोत. तर चला पुढे जाऊया. हे पण लाकडं आहेत, ती पण न्यायचीत आपल्याला. ती पुढे न्यायची, आता पावसात ना डाळून ठेवायची. हां, चला आता पुढे चाललो आपण. तर अशा प्रकारे आता आपण आलो आपल्या कुंपणामध्ये. या कुंपणामध्ये वरून पण वाट आहे रस्त्याने. ना मी खालच्या साईडून आलो, कारण ही लाकडं खाल्लीच आहेत तिकडे ना, म्हणून. आता ही लाकडं आहेत, ते आपल्याला न्यायचे. मम्मी हे बंद, हे काय दिंड आणले तर मम्मी आता भेतळत आहे, म्हणजे 2 भाग करताय.
2 भाऱ्या होतील काय? डाळू बटाटी डाळायची, खीर चटणी ठेवायची. ही सगळे आपण हे साफ केलं नाही, हे सगळे कुंपण त्याचीच आहेत ना ही लाकडं? तिचीच तवाचीच 2-3 वर्षापूर्वी. हां, हे पावसात इतका गच्च होता ना, हे सगळा भरपूरच असं जंगल होतं एकदम. तर हे सगळं साफ केलं आम्ही, गेले 2-3 वर्षाचं साफ करतोय. तर ते सगळे लाकडाशी एका साईडला करून ठेवलेली. ते मम्मी म्हणता 2 वर्षाची काय? 2 वर्ष झाली आहे लाकडं. हां, इथं ते डाळून ठेवलेली होती. हां सरळ करून ठेवलेली होती इथं. हे बघा तुम्हाला हे दगडी पण दिसत असेल इथं ठेवलेली होती. ठेवलेलं आमचा. हां, माचावर ठेवलेली होती. मम्मी मस्त अशी भारी बांधते. काय केलं सांग आधी? बंद कसं घातलं? 3 घातलं ना आडवं? 4 बन टाकलं हे. हां लाकडं लहान लहान आहेत ना, मोठी मोठी घेऊन झाले. हां. तू भारी घ्यायची ना मोठी. ना छोटी ते मला. छोटी कशा मोठी घे. ऊन बघ आला तर मगापासून. हां मळा आहे आणि आता थोडा ऊन आलाय. आणि आता बांधायला सुरुवात करते मम्मी. बंदा आवडते भारी. मी कसं हे बांधून झालाय आता. अजून एक भारी बनवायची आहे. तर मम्मीने तिकडे मोठी भारी मम्मीसाठीच बांधला ना, आणि ही माझ्यासाठी छोटीशी भारी आहे. तर चला उचलता ना. अच्छा. चिंबूळ केले बघा कशी. थांबा, हलकी आहे. उठू वरती मग ठेवलं बरोबर नाही इथलं काय बघ. हां चल. तर आता भाऱ्या घेऊन आता आपण चाललोय घरी. तर घरी गेल्यानंतर भेटते मी, कारण का मम्मी पटापटचा आहे. मी आता सावकाश स्लो जायपर्यंत झाला. तर घरी गेल्यानंतर भेटू. मम्मी ती काय तिकडे पुढे आहे. तर इकडे बघा एवढ्या भाऱ्या झाल्या तिकडं लाकडाच्या. इथे पण लाकडं आहेत, या साईडला बारीक लाकडं आहेत. आणि इथं ही मोठी लाकडं जी फोडलेली लाकडं आहेत ना, तर इथंही मम्मीने मास्क घालून ठेवली होती. आणि या साईडला पण आहेत लाकडं. आणि मम्मी त्या साईडला तिकडे बघा थोडीशी लाकडं ठेवली आहे. तिकडं मम्मी आता मास्क घालून ठेवणार आहे पावसासाठी वगैरे. तर ती तुम्हाला दाखवते. तर आता पोचलो आहे आपण घरी. आणि इथे मम्मीने बघा इथं अशी खोप टाईप करून ठेवलं आहे इथं पत्रा घालून. तर आता इथं लाकडं भरायची. तर ते कालच भरून झालेली आहे तर ती लाकडं. आणि मम्मी अजून काहीतरी डागडूग करताय. हे असं का लावून ठेवलं गे? हे लाकडा खाली पडतात ना म्हणून. हां. थांबा जरा. तर हे साईडनं आता हे हा मधला आहे दिसत नसत. हे जी साईडला हे लावून ठेवलं ना 4, तर ते हे पत्रासाठी करून ठेवलेलं आहे. आणि हे लाकडं खाली पडू नये म्हणून ते आता करते मम्मी. तर कालच पप्पून मास्क करून दिला नाही. इकडं पाणी वगैरे आलं किंवा ओलावा आला तर त्या ओलाव्याचा लाकडांवरती परिणाम होऊ नये, तर त्यासाठी असा मास्क केला जातो. अशी दगडी ठेवली आहेत बघा खाली पेन्सिल असते. आणि ह्या आडव्या आणि उभ्या अशाच मोठे लाकडं होते ना, तर ती करून ठेवली आहेत. आणि वरती अशी लाकडं लावली आहेत अशी प्रॉपर अगदी. आता ही उरलेली लाकडं आता आपण आणलेली आणि अगोदरची होती ना ही वाली, तर ही आता लाकडं लावायची आहेत. आणि तिकडून आणून पण लावायची त्या माचावरची पण. तर प्रत्येक दगडावरती अशी राख टाकलेली दिसेल तुम्हाला. तर ती का टाकली आहे, कारण कीटक वगैरे लागू नये. वाळवी तिकडूनच वरती जाणार ना, तर ते वाळवी लागू नये लाकडांना, त्यामुळे ते अशी राख टाकून ठेवलेली आहे. तर ती त्या मासावरची लाकडं मम्मीने आता ही घेऊन आली आहे. आणि ह्या माचावर टाकायचे. आणि इथे ठेवलेली आहेत. आता या माचावरती ठेवायचे आहेत आपल्याला. घट राहायची हवी मग वापरात.
आमचा आहे काय गॅसची गाडी आली आहे. तर सकाळपासून एवढी लाकडं भरून झालेत आणि कोकणात आता पावसाळ्याच्या पूर्वतयारीची सुरुवात झाली आहे. पाऊस येण्याआधीच अशा प्रकारे लाकडं भरून ठेवली जातात पावसाळ्यात वापरण्यासाठी. त्यामुळे सिलेंडर महाग झाला किंवा लेट आला तरी काहीच आम्हाला फरक पडत नाही. तर असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय.